मैं लोग इससे शफीक खान। इस वक्त मैं मौजूद हूँ विठल मंदिर वडाला में। आज आषाढ़ी एकादशी है। इसी की हार्दिक शुभकामनाएं मैं देता हूँ। आज हमारे साथ मनसे से उपाध्यक्ष है, हम इनसे बात करेंगे। आज आषाढ़ी एकादशी है। सर, सबसे पहले तो आपका लोकहित में स्वागत है। आज आषाढ़ी एकादशी है तो लोगों को आप क्या संदेश देना चाहोगे? आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी विठ्ठल मंदिर आहे, भरपूर प्रसिद्ध आहे या विभागात। आणि या विभागातील हजारो नागरिक, हजारो भक्त या ठिकाणी दर्शनाला येत असतात। या सर्व नागरिकांसाठी आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आणि या दिवशी बरेच लोकांचे उपवास असतात आणि त्यानिमित्त आमच्या या महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 202च्या वतीने आमच्या सगळेच शाखाध्यक्ष विनायक कोपकर, उपविभागाध्यक्ष नंदू गाडी, आमच्या विभागाध्यक्षा नम्रताताई पवार, आमचे सगळेच पदाधिकारी मोठ्या दरवर्षी प्रतिवर्षी या ठिकाणी नागरिकांसाठी, भक्तांसाठी अल्पोपहार, केळी वाटप, लाडू वाटप असा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी होत असतो। आणि त्यानिमित्त आम्ही नागरिकांना आजच्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देखील आम्ही देत असतो। आजच्या या दिवशी खरं तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि मी आजच्या आषाढीच्या दिवशी एवढीच प्रार्थना करेल की महाराष्ट्रात जो पाऊस सुरू झाला आहे तो अजून चांगल्या पद्धतीने व्हावा। अजून पावसाला 2 महिने बाकी आहे। महाराष्ट्र समृद्ध व्हावा। शेतकरी आमचा कुठेही पावसापासून वंचित राहू नये। अजूनही काही पाऊस पडत नाही आहे, बऱ्याचशा ठिकाणी अजून पडलेला नाही आहे। शेतकरी चिंतेत आहे। काही ठिकाणी दुबार पेरणी करण्याची देखील आवश्यकता लागते, तर तसं होऊ नये। आजच्या दिवशी मी एवढंच सांगेल आणि सगळ्यांना मी आषाढी एकादशीच्या आमच्या सर्व टीमच्या वतीने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आणि आमचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर साहेब यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। सर, जैसे कि आज एक युद्ध की जीत हुई है, धर्मेंद्र प्रधान ने आज इस्तीफा सौंप दिया है, इस बारे में आपका क्या कहना है? आज आषाढ़ी एकादशी है और आज देश के युवा, देश के जो विद्यार्थी स्टूडेंट है, उन्होंने जो आंदोलन किया, जंतर मंतर पे जो आंदोलन हुआ और वहाँ पे पहले तो शुरुआत में उन्होंने एक रैली निकाली थी, तभी उन्होंने धर्मेंद्र प्रधान जी की रिजाइन की मांग की थी। लेकिन उन्होंने उनको इतना, मेरे को लगता है स्टूडेंट को इतना ध्यान नहीं दिया। उनको लगा कि कुछ नहीं, बम करके निकल जाएंगे। लेकिन सोनम वांगचुक उन्होंने फिर वहाँ पे धरने किए, उपोषण किया और बाद में जैसे जैसे माहौल बदलते गया उसका परिणाम आज आप देख रहे हो क्या हो रहा है। तुम्ही बघितलं तर मुंबईत देखील ते सुरू झालं, चेंबूरला झालं, शिवाजी पार्कला झालं आणि आपल्या शिवाजी पार्क दादरमध्ये ज्या पद्धतीने झालं, पोलीस पकडत होते वगैरे, त्या ठिकाणी माननीय सौभाग्यवती शर्मिला वहिनी देखील त्या आंदोलनात उतरल्या। त्यांच्यासोबत अमित साहेब ठाकरे देखील आले, राजसाहेब आले, उद्धव साहेबांनी तर तिकडे पाठिंबा दिला होता, जंतर मंतरवर, आणि मग त्या आंदोलनाचं संपूर्ण स्वरूप बदलत गेलं आणि आज त्याचा परिणाम तुम्हाला दिसतोय। खरं तर तरुणांची ही जीत आहे, विद्यार्थ्यांची जीत आहे आणि ती खरोखर आजचा दिवस त्यासाठी म्हणजे खूप अतिरेकपणा, ऐकून न घेणं असा जो जी पद्धत त्यांनी पाळली होती आणि त्यामुळेच उद्या विजयोत्सव शिवतीर्थावरती म्हणजे शिवाजी पार्क जी रॅली होणार होती ती रॅली आता त्या विजयोत्सवात रूपांतर होणार आहे। उद्या आपल्या माध्यमातून सगळ्यांनाच आम्ही निमंत्रित करतो की आपण सगळ्यांनी त्या विजयोत्सवात उपस्थित राहायचं आहे।